जावा मधील न्यूमेरिकल डेटा टाइप्स वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. आपण शिकणार आहोत जावा मधील विविध न्यूमेरिकल डेटा टाइप्स, न्यूमेरिकल डेटा संचित करण्यासाठी त्यांचा वापर करणे. येथे उबुंटू 11.10, जेडीके 1.6 आणि इक्लिप्स 3.7 वापरणार आहोत. यासाठी इक्लिप्स मध्ये जावा प्रोग्राम लिहिता आणि कार्यान्वित करता यायला हवा. नसल्यास संबंधित ट्युटोरियल आपल्या वेबसाईटवर पहा. पूर्णांक संख्या संचित करण्यासाठी इंट डेटा टाइप आणि अपूर्णांक संख्येसाठी फ्लोट डेटा टाइप वापरतात. प्रथम पूर्णांक संख्या घोषित करून ती वापरू. इक्लिप्स IDE आणि उर्वरित कोडसाठी आपल्याकडे योग्य आराखडा बनवलेला आहे. न्यूमेरिकल डेटा हा क्लास बनवून त्यात मेन मेथड समाविष्ट केली आहे. संख्या संचित कशी करायची ते पाहू. इंट डिस्टन्स इक्वल टू 28. हे स्टेटमेंट डिस्टन्स ह्या नावात पूर्णांक संख्या संचित करेल. डिस्टन्स नावाचा इंटिजर व्हेरिएबल आहे. संचित केलेली व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी डिस्टन्स हे व्हेरिएबल वापरू शकतो. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डिस्टन्स. हे स्टेटमेंट डिस्टन्स ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करेल. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. डिस्टन्स मध्ये 28 ही व्हॅल्यू संचित होऊन ती प्रिंट झाली आहे. व्हेरिएबल मध्ये संचित केलेली व्हॅल्यू बदलू. 28 च्या जागी 24 करा. सेव्ह करून कार्यान्वित करा. आउटपुट मध्ये बदल झालेला दिसेल. इंट मध्ये ऋण संख्या ही संचित करता येतात. 24 च्या जागी -25 करा. सेव्ह करून कार्यान्वित करा. ऋण संख्या इंट व्हेरिएबल मध्ये संचित करता येतात हे दिसेल. प्रोग्रॅमिंग साठी इंट डेटा टाइप पुरेसा आहे, परंतु ह्यामध्ये संचित व्हॅल्यूजवर काही मर्यादा आहेत. ह्यामध्ये मोठी व्हॅल्यू संचित करून काय होते ते पाहू. ह्या संख्येखाली लाल रेघ दिसत आहे, जी एरर असल्याचे दाखवते. The number is out of range for a variable of the type int हा एरर मेसेज मिळेल. इंट 32 बिट्स मेमरी घेते. त्यामध्ये -2 ते 2 मधील व्हॅल्यू संचित करता येते. ह्यापेक्षा मोठ्या संख्येसाठी जावा मध्ये लाँग डेटा टाइप आहे. मोठ्या संख्येसाठी आपण तो वापरू. इंट च्या जागी लाँग करा. संख्येच्या शेवटी कॅपिटल L समाविष्ट करा. Ctrl S दाबून सेव्ह करा. कुठलीही एरर दिसणार नाही. कार्यान्वित करण्यासाठी Ctrl F11 दाबा. व्हॅल्यू प्रिंट झालेली दिसेल. अशा प्रकारे मोठी संख्या लाँग व्हेरिएबल मध्ये संचित करू शकतो. इंट व्हेरिएबल मध्ये अपूर्णांक संख्या संचित करून बघू. लाँग च्या जागी इंट करा आणि संख्या 23.5 करा. आपल्याला येथे एरर दिसेल, कारण इंट मध्ये केवळ पूर्णांक संचित करता येतात.
अपूर्णांक संख्या संचित करण्यासाठी फ्लोट वापरावे लागते. डेटा टाइप बदलून फ्लोट करा. व्हॅल्यूच्या शेवटी f समाविष्ट करा. सेव्ह करा. येथे एरर दिसणार नाही. कार्यान्वित करण्यासाठी Ctrl F11 दाबा. अपूर्णांक संख्या संचित करून ती व्हॅल्यू प्रिंट केली आहे. आता डिस्टन्स व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलू. दाखवल्याप्रमाणे दशांश चिन्हानंतर खूप आकडे टाइप करा. सेव्ह करून कार्यान्वित करा. संचित केलेल्या संख्येपेक्षा वेगळे आउटपुट दिसेल, कारण दशांश स्थळांच्या संख्येवर काही मर्यादा आहेत. तो पूर्णपणे अचूक दाखवता येत नसल्यास जवळच्या संख्येला राउंड ऑफ केला जातो. व्हेरिएबल्सला नाव देण्याचे नियम पाहू. नावाच्या सुरुवातीला 2 हा अंक समाविष्ट करा. ही सिंटॅक्स एरर आहे. व्हेरिएबलचे नाव अल्फाबेट किंवा अंडरस्कोरने सुरू व्हावे लागते. साधारणपणे व्हेरिएबलच्या सुरुवातीला अंडरस्कोर वापरत नाहीत. आता एखादी संख्या व्हेरिएबलच्या नावाच्या शेवटी समाविष्ट करा. कोणतीही एरर दिसणार नाही. व्हेरिएबलच्या नावात अंक असू शकतात, पण सुरुवातीला नाही. आता नावाच्या मध्ये अंडरस्कोर समाविष्ट करा. कोणतीही एरर दिसणार नाही, म्हणजे व्हेरिएबलच्या नावात अंडरस्कोर वापरता येते. परंतु नावात इतर कोणतीही चिन्हे वापरल्यास सिंटॅक्स किंवा इतर एरर्स मिळतात. अशा प्रकारे जावा मध्ये न्यूमेरिकल डेटा संचित करता येतो. हा पाठ येथे संपला. ह्यात आपण अनेक न्यूमेरिकल डेटा टाइप्स, न्यूमेरिकल डेटा संचित करणे आणि व्हेरिएबल्सला नाव देण्याचे नियम शिकलो. असाइनमेंट: इतर न्यूमेरिकल डेटा टाइप्स हे इंट आणि फ्लोट पेक्षा कसे वेगळे आहेत ते बघा. जावा ट्युटोरियल्स ह्या लिंकवर उपलब्ध आहेत. प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.